नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज कुठे चाललोय तुम्हाला दाखवतो. सर्वांचं आपल्या हाऊस सखी स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कधी न 8:30 वाजल्याशिवाय उठणारे आज सकाळी 4 वाजताच सगळेजण उठून तयार होते. आम्ही निघालोय श्री क्षेत्र नारायणपूर दत्त महाराजांच्या दर्शनाला. चला तर मग दर्शन घेऊ. थंडी वाजत होती, म्हणजे पाऊस तर चालू होता सगळीकडं. आणि घरी तर असं वाटत सुद्धा नाही पावसाळा चालू आहे, कारण थोडाफार पाऊस येतो म्हणजे अधूनमधून येतोय जातोय असं चालू आहे. पण बाहेर गेल्यानंतरच खरं कळतंय की पावसाळा खरंच चालू झालाय. खूप छान वातावरण झालं होतं, असं वाटत होतं तिथंच थांबावं. पण कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज. दुर्वा भक्तीला दोघींनाही शाळेत जायचं होतं आणि दुर्वाला खास जायचं होतं शाळेत, म्हणजे तिचं हे स्वागत गीत होतं आज, म्हणून तिला शाळेत जायचं होतं. म्हणले मी काय घरी राहणार नाही कितीही काय झालं तरी, त्यामुळं त्यांना शाळेत तर सोडायचंच होतं. त्यानंतर घरी येईपर्यंत तर अक्कांनी देवपूजा केली होती, बाकीचं राहिलेलं मी केलं. आणि नंतर त्यांच्याही पाया पडले, का तर म्हणलं आई वडील तर नाही तिथं, पण तेही आई वडीलच आहेत, मग आपण त्यांच्याही पाया पडावं. आणि त्यांच्या डब्याची तयारी तर अक्कांनी करून ठेवली होती, त्यामुळं डब्याचं काही टेन्शन नव्हतं. पण हे रोजचं आहेच ना, वेण्या घालायच्या, त्यांचं आवरून द्यायचं. त्यांचं आधी आवरलं म्हणजे बाकीचं काम करायला रिकामं. आणि तसं तर हे पोरींना म्हणलं होतं जेवणाला दुसरं काही द्यायचं का, तर नको म्हणल्या. तुझा उपवास आहे ना, तर खिचडीच खातो. मग ती खिचडीही करून ठेवली होती अक्कांनी. थोडीफार मदत झाली की काही वाटत नाही. त्यानंतर मी स्वामींची पूजा केली आणि अक्कांनी मदत तर करू लागल्या होत्या, पण राहिलेल्या नंतरचा पसारा आवरायचं, राहिलेली बाकीची कामं ती तर ह्यांनी शाळेत गेल्यानंतर करावीच लागतात. आणि ह्यांना एकदा दोघींना शाळेत पाठवलं ना की मग आपलं काम निवांत करायला रिकामं होतं. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं त्यांनाही शाळेत कार्यक्रम होता. मग त्यांना फूल घेऊन जायचं होतं, तर दुर्वाचं चालू होतं मला फूल घ्यायचं आहे. मग म्हणलं जाता जाता पप्पांना घ्यायला सांग. मग तिने घेतलं आणि ते मॅडमला तिला ते द्यायचं होतं. यांची तयारी झाली की मग खरं भारी वाटतं, मग आपलं आपलं काम करायला रिकामं. त्यानंतर मी माझं सगळं काम बाकीचं आवरून घेतलं आणि थोडं थोडं म्हणत खूप वेळ होतो, कारण सकाळी लवकर तर उठलो होतो, पण येईपर्यंत थोडा का होईना, म्हणजे मंदिरात गेल्यानंतर थोडा वेळ तर लागणारच, आणि थोडा वेळ तरी का होईना मंदिरात आपण थांबलंच पाहिजे. त्यानंतर सकाळी तर काही आरती केली नाही, नंतर संध्याकाळीच आरती करून नैवेद्यही दाखवला स्वामींना व घरातील देवांनाही. अशी साजरी केली गुरुपौर्णिमा. दुर्वाला म्हणते आता चल जेवायला, तर दुर्वा काय जेवायला यायला तयार नाही. तिला म्हणलं राहिलेलं चित्र उद्या काढ, तर म्हणते आता शाळेत मला उद्याच द्यायचं आहे मम्मी, आता काढू दे. आता कधी जेवायला उठते काय माहिती मला. आणि तिला आता जेवायचं आहे, तिच्यासाठी मी थांबले जेवायचं. ती काय पोरगी उठणं झाली. बघू आता. चला, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा येतात ते. भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.